तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आर-टीचा फॉर्म भरण्यापूर्वी बालकांचे वय, तुमच्या मुला-मुलींचे जे काही वय आहे ते किती असणं गरजेचं आहे हे सर्वात पहिल्यांदा समजून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ए टू झेड प्रोसेस सांगतो. तर वयाचा क्रायटेरिया जर पाहिला तर सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आर-टी 25% प्रवेशासाठी बालकाचे वय खालीलप्रमाणे आहे. इथे 4 कॉलम आहेत तुम्ही पाहू शकता, जसं की 1, 2, 3, 4 प्ले ग्रुप नर्सरी पहिल्यांदा आहे, ज्युनियर केजी, सीनियर केजी इयत्ता पहिली. यासाठी वयोमर्यादा इथे दिलेली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजीचे कमीत कमी किती वय लागणार आहे आणि 31 डिसेंबर 2024 रोजी जास्तीत जास्त किती वय इथे असू शकतं त्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरू शकता. आता पहिलं पहा, प्ले ग्रुप किंवा नर्सरी याला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर वयोमर्यादा जर जन्मतारीख पाहिली तर 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये वय पाहिजे. कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने 30 दिवस. तसंच ज्युनियर केजीसाठी ॲडमिशन घेत असाल तर 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये कमीत कमी 4 वर्ष पूर्ण पाहिजेत, जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस. तसंच सीनियर केजीसाठी 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये कमीत कमी 5 वर्ष पूर्ण पाहिजे, जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस. तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता एकदा पहिली फर्स्ट स्टँडर्डसाठी भरपूर जण ॲडमिशन घेतात, तर इथे वयोमर्यादा पहा, 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये जन्मतारीख असेल, 6 वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजेत आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस अशा पद्धतीने जर असेल तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. आता फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणती लागतात, तर आता अगोदर तुम्हाला फॉर्म भरून दाखवतो आणि फॉर्म भरतानाच डॉक्युमेंट्स काय काय लागतात ते सुद्धा सांगतो. यावरती सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहेत, ते तुम्ही पाहिले असतील. आता फॉर्म कसा भरायचा ते आपण सुरू करूयात. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी ही वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in ADM पोर्टल. या वेबसाईटची जी काही लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा. तुम्ही इथे येणार आहात. इथे आल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. लेफ्ट साईडला लॉग इनचा ऑप्शन आहे, राईट साईडला न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे. तर आपण इथे नवीन आहात तर आपण इथे राईट साईडला येऊन न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, आपलं अकाउंट उघडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती इथे ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. तत्पूर्वी लक्षात ठेवा, इथे एक सूचना आहेत, त्या सूचना वाचून घ्या. एकदा नोंदवलेली जी काही जन्मतारीख आहे ती बदलता येणार नाही. एकदा तुम्ही फॉर्म भरला तर जास्त फॉर्म भरलेले आढळले तर ते अर्ज सगळे रद्द केले जातील. जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर जर चुकला तुमचा तर ॲप्लिकेशन फॉर्म डिलीट करून तुम्ही नवीन अर्ज भरू शकता. आणि जे अपंग विद्यार्थी असतील, लहान मुले असतील, त्यांचं डिसेबिलिटी येस करायला विसरायचं नाही, जे अपंग असतील. असे हे 3 मुद्दे वाचून घ्या. आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा वरती जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात जिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तो जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या बालकांची माहिती, मुलाची किंवा मुलीची जी काही माहिती आहे ती द्यायची आहे. काय काय माहिती आहे, पहिल्यांदा आहे लास्ट नेम, म्हणजे आडनाव टाकायचं आहे. इथे नीट व्यवस्थित स्पेलिंग सहित नीट टाका, पुन्हा बदल करायचा तर प्रॉब्लेम येईल. त्यानंतर फर्स्ट नेम टाका म्हणजेच पहिलं नाव, त्यानंतर मिडल नेम म्हणजेच वडिलांचं नाव. अशा पद्धतीने माहिती टाकून घ्यायची. त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी, अपंग आहे का मुलगा, अपंग असेल तर इथे येस करा, अपंग नसेल तर नो करा. त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख व्यवस्थित टाका. आधार कार्डवरती, जन्म दाखल्यावरती जी डेट ऑफ बर्थ आहे तीच व्यवस्थित टाका. पुन्हा बदलायचं असेल तर प्रॉब्लेम येईल. तर अशा पद्धतीने जन्मतारीख जशी सिलेक्ट कराल तर एज किती आहे ते दाखवलं जाईल, त्यानुसार तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मी अगोदर तुम्हाला एज दाखवलं, त्यानुसार तुम्ही कुठे ॲडमिशन घेऊ शकता ते त्या टेबलमध्ये पाहू शकता. त्यानंतर कॅप्चा विचारला जाईल, तो कॅप्चा इथे बॉक्समध्ये जसा दिसतोय तो आहे तसा टाका. त्यानंतर मोबाईल नंबर, पालकांनी आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे व्यवस्थित टाका आणि त्यानंतर रजिस्टर बटनावरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. सगळी माहिती टाकलेली आहे मी, आता रजिस्टर करतो. जसं तुम्ही रजिस्टर बटनावरती क्लिक करा तर इथे पहा आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झालेलं कसं कळेल, तर वरती एक अशी रेड कलरमध्ये एक लाईन दिसेल, इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जाईल, ॲप्लिकेशन नंबर दाखवला जाईल, ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुली आणि पासवर्ड सेंड टू ऑन रजिस्टर मोबाईल नंबर. पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती आला असेल. हा रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्याचा फोटो काढून घ्या, हा कॉपी करून घ्या. आता आपल्याला लेफ्ट साईडला लॉग इनचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय, युजर लॉग इन फॉर 2024-25. इथे यायचं आहे. इथे आपला जो काही ID होता, आपला रजिस्ट्रेशन नंबर जो आला, ॲप्लिकेशन नंबर आला आहे तो टाका आणि जो पासवर्ड मोबाईल नंबरवरती आलता तो टाका. इथे जो कॅप्चा आहे तो आहे तसा टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करा. तुमचा जो मोबाईलवरती पासवर्ड आलेला आहे तो टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता चेंज पासवर्ड म्हणताय.
म्हणजेच आपल्याला आता पासवर्ड चेंज करायचा आहे. आता ओल्ड पासवर्ड विचारला जाईल. जो मोबाईलवरती पासवर्ड आला होता तो ओल्ड पासवर्ड इथे टाका. एक न्यू पासवर्ड व्यवस्थित बनवा. तुमचं नाव @123 अशा पद्धतीने एक न्यू पासवर्ड बनवा. तोच पासवर्ड रिपीट न्यू पासवर्ड विचारला जाईल. तोच पासवर्ड पुन्हा टाका आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर इथे पहा आपण सगळी माहिती टाकली आहे. जुना पासवर्ड आणि नवीन पासवर्ड सबमिट केला. सबमिट केल्यानंतर पासवर्ड अपडेट सक्सेसफुली, म्हणजे जो नवीन पासवर्ड आपण टाकलेला होता तो आता तुमचा पासवर्ड अपडेट झालेला आहे. आता आपल्याला पुन्हा इथे यायचं आहे लेफ्ट साईडला युजर लॉग इन फॉर 2024-25. इथे आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो टाकायचा आहे आणि जो पासवर्ड आता आपण नवीन बनवला होता नवीन पासवर्ड इथे टाकायचा. त्यानंतर कॅप्चा जो बॉक्समध्ये आहे ते इथे टाकायचे आणि लॉग इन वरती बटनावरती क्लिक करायचं आहे. मी ते लाईव्ह करून दाखवतोय. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे. यामध्ये जे काही आपल्या स्टेप्स आहेत त्या कंप्लीट होणार आहेत. चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन्स, तसेच स्कूल इन्फॉर्मेशन, सिलेक्शन, अशा पद्धतीने हे फॉर्म भरायचे. इथे एक नोटीस आहे, ऑनलाईन फॉर्म माहिती भरून झाल्यानंतर जो काही फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे. संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म सबमिट करायचा आहे. कन्फर्म बटनावरती क्लिक करणं आवश्यक आहे. जर तुम्ही सगळा फॉर्म भरला तर फॉर्म सबमिट करून तो कन्फर्म करणं गरजेचं आहे. जर एखाद्या पालकाने आपलं नाव, जन्मतारीख किंवा फोन नंबर जर चुकला तर तुम्ही राईट साईडला ऑप्शन आहे डिलीट ॲप्लिकेशन करून तुम्ही पुन्हा आपलं रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला आता चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन, स्कूल इन्फॉर्मेशन, फॉर्म सबमिट या 4 स्टेप आपल्याला कंप्लीट करायच्यात. इथे पहिल्यांदा चाइल्ड नेम आहे. तर नाव इथे ॲटोमॅटिकली आले आहे बालकाचे. आता बालकाचं नाव मराठीमध्ये टाकायचं. आता मराठीमध्ये इथे पहा, मराठीमध्ये टाईप करायला गेला तर इथे तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर प्रॉब्लेम आला तर काय करायचं आहे, व्हॉट्सअपवरती वगैरे टाईप करा, तिथून कॉपी करून इथे पेस्ट करा, ॲटोमॅटिकली इथे येईल. तर मराठीमध्ये टाईप करा कुठेतरी, त्यातलं कॉपी करून इथे पेस्ट करा, ॲटोमॅटिकली इथे येईल. आता इथे टाकताना पाहू शकता आडनाव, पहिले नाव, मधले नाव. तसंच आईचं सुद्धा पूर्ण नाव टाकायचं आहे, आडनाव, पहिले नाव, मधले नाव. तसेच वडिलांचं सुद्धा पूर्ण नाव इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. जिथे मराठी आई वडिलांचे नाव लिहिले, आईचे पूर्ण नाव, तसे तिथे मराठी आणि इंग्लिश अशा पद्धतीने टाका. जन्मतारीख येईल. जर मराठी नाव तिथे टाकता येत नसेल तर कॉपी पेस्ट करा, कुठेतरी टाईप करा व्हॉट्सअपमध्ये, त्यातलं कॉपी करून उचला आणि ते पेस्ट करा. तुमचं मराठी नाव तिथे ॲड करण्यात येईल. त्यानंतर जन्मतारीख ॲटोमॅटिकली येईल. त्यानंतर मुलाचे, मुलीचे जे काही मेल फिमेल आहे ते इथे सिलेक्ट करा. जेंडर मेल फिमेल सिलेक्ट केल्यानंतर एज किती आहे ते दाखवलं जाईल. त्यानंतर पॅरेंट स्टेटस विचारलं जाईल. जनरल जे काही रेग्युलर आई वडील असतील तर जनरलमध्ये टाका. हे ऑप्शनल आहे, टाकायचं टाका. विधवा असेल तर विडोमध्ये टाका. डिवोर्स झाला असेल तर डिवोर्समध्ये. ऑर्फन आहे, अनाथ असेल तर अनाथ, त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. असे ऑप्शन दिलेले आहेत. तर हे सिलेक्ट करून खाली या. खाली एक पहा, एक नोटीस आहे, पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मगच सेव्ह करायचं आहे. लक्षात ठेवा, इथे अगोदर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर एक तुम्हाला गुगलचा मॅपचा ऑप्शन येईल आणि त्या मॅपवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही घराचं लोकेशन आहे ते तुम्ही मॅपवरती सेट करून पुन्हा सबमिट करायचं आहे. आता अगोदर काय करायचं आहे, तो हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर अशी माहिती टाका. स्ट्रीट नेम, लोकॅलिटी माहिती टाका. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. तालुका तुमचा सिलेक्ट करा आणि तुमचं जे काही गाव आहे ते सिलेक्ट करा. इथपर्यंत तुम्हाला म्हणजे गाव सिलेक्टपर्यंत माहिती व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे, टाकायची आहे. पूर्णपणे ॲड्रेस टाका, स्ट्रीट नेम, बिल्डिंग नंबर, लोकॅलिटी ही माहिती टाका. ही माहिती, गावाचं नाव सिलेक्ट करा आणि आता काय करायचं आहे, सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, तर पूर्वी हा ऑप्शन आहे, प्रवेश घेतलेला आहे का तर नो करा आणि इथे सेव्ह करा. तर इथे पहा आपला सेव्ह झालेला आहे. आपली चाइल्ड इन्फॉर्मेशन सक्सेसफुली अपडेट झाली आहे. ओके करा. ओके केल्यानंतर इथे ऑप्शन तुम्हाला येईल पहा, एक मॅपचा ऑप्शन दिसेल, सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस. तर आता आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड सेट करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मॅप ओपन होईल. जिथे तुमचं घर आहे, जिथे तुमचा ॲड्रेस प्रूफ आहे, लक्षात ठेवा, जिथे तुमचा ॲड्रेस प्रूफ आहे, पुरावा आहे तुमचा जिथे राहताय तिथला, जिथे तुमचं घर आहे, जिथे तुम्ही राहताय तिथलाच ॲड्रेस तुम्हाला या रेडचा जो डॉट आहे तो रेडचा डॉट तुम्हाला तुमच्या घराच्या इथे ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही झूम आउट करू शकता. राईट साईडला इथे झूम इन मायनस केलं, प्लस केलं तर झूम आउट, झूम इन करेल. अशा पद्धतीने इथे लोकेशन बघायचं आहे आणि हा जो रेड कलरचा डॉट आहे तो फिरवून बरोबर तुमच्या घराच्या इथे ठेवायचा आहे आणि वरती तुम्हाला सेव्ह अँड अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. ओके केल्यानंतर तुमचे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड इथे सेव्ह झालेले दिसतील. आता पहिलं काम करायचं आहे, इथे खाली सेव्ह बटन दिसेल, या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमची चाइल्ड इन्फॉर्मेशन जो पहिली स्टेप आहे ती इथे कंप्लीट झालेली आहे. याला ओके करणं गरजेचं आहे. ओके, आपली हे तुम्हाला समजलं. आता सेकंड स्टेप आहे ॲप्लिकेशन. या ॲप्लिकेशन बटनावरती क्लिक करा. इथे आपल्याला आता कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे ते विचारलं जाईल. विच
क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड. तर इथे तुमची जी काही जन्मतारीख आहे त्यानुसार तुम्हाला इथे ॲडमिशनसाठी कुठे तुम्ही घेऊ शकता ते येईल. त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. तुमचे जे काही एज कुठे बसते त्यानुसार तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता माझं जर एज इथे पाहिलं तर 6+ आहे ज्यांचा फॉर्म भरतोय त्यांचं, त्यामुळे मी फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन इथे घेऊ शकतो. तर मी इथे फर्स्ट स्टँडर्ड सिलेक्ट करतोय. तुम्हाला ज्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर रिलिजन तुम्ही कोणत्या, मुस्लिम, ख्रिश्चन, सीख, बुद्धिस्ट, जैन, अदर, हिंदू, पारसी असेल हिंदू, तर अशा पद्धतीने ऑप्शन येतील. तर तुमचा जो काही धर्म आहे तो सिलेक्ट करा. मी हिंदू धर्म, तर हिंदू सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी विचारली जाईल. तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये SC आहे, ST, OBC, VJ, SBC, NTB, NTC, NTD, अदर, SCBC नवीन ऑप्शन आलेलं आहे. SCBC मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे SCBCचं, तर ते सुद्धा ऑप्शन आहे. तसेच EWSचं सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे पहा, मी जनरल सिलेक्ट केलं तर सगळ्यात शेवटी पहा ॲड्रेस प्रूफ इथे येस करायचं आहे, मॅन्डेटरी आहे ॲड्रेस प्रूफ. बर्थ सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. हँडिकॅप असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आता कास्ट सर्टिफिकेट जनरलवाल्यांना लागत नाही. जनरलमधून जर भरायचं असेल तर तुम्ही जनरलमधून भरू शकता, पण इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. ते पहा, इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. इथे ऑप्शन खाली तुम्हाला येतील. जसं तर मी समजा कॅटेगरी चेंज केली, जर तुमचा दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट मात्र मॅन्डेटरी आहे. त्यांना इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही, पण कास्ट सर्टिफिकेट लागेल. जे तुम्ही कॅटेगरीमध्ये येता, तर इथे पहा मी जी कॅटेगरी सिलेक्ट केली तर त्यानुसार तुम्ही इथे डॉक्युमेंट जे आहे ते द्यायचं आहे. ॲड्रेस प्रूफ कंपल्सरी आहे, बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. तर आता पहा, मी OBC सिलेक्ट केलं तर कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी, ॲड्रेस प्रूफसुद्धा कंपल्सरी आहे. त्यानंतर आता बाकीची जी काही तुमची कॅटेगरी असेल, समजा आता आरक्षण भेटलं आहे SCBCला, तर मी SCBC सिलेक्ट केलं, म्हणजेच ओपनवाले आहे ज्यांच्याकडे SCBCचं कास्ट सर्टिफिकेट. तर इथे पहा, इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही, पण कास्ट सर्टिफिकेट SCBCचं प्रमाणपत्र तुम्हाला काढणं गरजेचं आहे, तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. जर तुमच्याकडे EWS असेल तर EWS मधून सुद्धा फॉर्म भरू शकता, पण EWS तुमच्याकडे सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे आणि इन्कम सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे. इथे पहा खाली ऑप्शन चेंज झालेले तुम्हाला दिसतील. तर ज्या कॅटेगरीमधून तुम्ही येत आहे, ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल ते कास्टमधून भरा, ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल ते जनरलमधून किंवा EWS मधून सुद्धा भरू शकतात. सिम्पल ऑप्शन तुमच्यासमोर आहे. आता इथे तुम्हाला विचारलं जाईल जी काही कॅटेगरी ती सिलेक्ट करा आणि खाली ॲड्रेस प्रूफ आहे का तर येस करा, बर्थ सर्टिफिकेट आहे का तर येस करायचं आहे तुम्हाला, हँडिकॅप असेल तर येस करा, नाहीतर नो करा. आणि इन्कम सर्टिफिकेट जनरलमध्ये मी फॉर्म भरतोय तर इन्कम सर्टिफिकेट लागणारे 1 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणारे ते इथे येस केलं. आता इथे विचारलं ऑप्शन पहा, चाइल्ड जे स्पेशल नीड दिव्यांग अपंग आहेत त्यांच्यासाठी ऑप्शन आहे. चाइल्डमध्ये जर अपंग असेल मुलगा किंवा मुलगी तर येस करा आणि कशामध्ये अपंग आहे ते द्या, नसेल तर नो करा. त्यानंतर HIV अफेक्टेड आहे का, HIV अफेक्टेड असेल तर येस करा आणि कोण आहे, मदर आहे, फादर आहे, बोथ आहे, चाइल्ड आहे तर असेल कोणी तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर आधार कार्ड नंबर विचारला जाईल. आधार कार्ड नंबर असेल तर पहिल्यांदा इथे येस करा आणि बालकाचा मुलाचा किंवा मुलीचा जे काही तुम्ही फॉर्म भरताय त्यांचा इथे नंबर, आधार नंबर टाकायला विसरू नका. आधार कार्ड नंबर टाका आणि आधार कार्ड ज्यांनी काढलंच नाही त्यांनी नो करा आणि आधारची रिसिप्ट कमीत कमी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्यांनी ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे त्यांनी इथे आधार रिसिप्ट मात्र येस करायला विसरू नका. तर इथे आधार कार्ड नंबर माझ्याकडे आहे त्यामुळे मी इथे येस करतो आणि आधार कार्ड नंबर इथे मी टाकतो. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ॲन्युअल इन्कम विचारेल. आता मी जनरलमधून किंवा EWS मध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर ॲन्युअल इन्कम तुम्हाला मॅन्डेटरी आहे. इन्कम सर्टिफिकेट जे काही 1 लाखाच्या आतमधलंच असणं गरजेचं आहे त्यांच्या डॉक्युमेंट्सनुसार, तर इथे RT मध्ये ते असणं गरजेचं आहे. तर हे टाकून घ्या. तर मी इथे इन्कम टाकतो. इन्कम फॅमिली इन्कम जो वार्षिक उत्पन्न आहे ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर पॅन कार्ड ID आहे आणि ईमेल ID हे मॅन्डेटरी नाही आहे, हे सोडून द्या. सोडून दिल्यानंतर खाली एकदा ऑप्शन आपले चेक करा. कास्टमधून असाल तर कास्टमधून ते सगळे ऑप्शन येस येस करा आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. तर आपली जी सेकंड स्टेप आहे ते ॲप्लिकेशन डिटेल्स ती सगळी कंप्लीट झालेली आहे. आता आपण येणार आहोत स्कूल सिलेक्शन. आपली तिसरी स्टेप आहे, आपल्याला शाळा निवडायच्या आहेत. तर स्कूल सिलेक्शनवरती क्लिक करा. स्कूल सिलेक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता शाळा निवडण्याची जी काही प्रथम 1 किलोमीटरचा ऑप्शन दिलेला आहे आणि 1 ते 3 किलोमीटर सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. ग्रेटर दॅनचा सुद्धा ऑप्शन तुम्हाला भेटेल. या टॅबवरती क्लिक करून तुम्ही शाळा निवडून सेव्ह करू शकता आणि कमीत कमी तुम्ही 1 शाळा आणि जास्तीत जास्त 10 शाळा तुम्ही इथे पालक निवडू शकतात. अशा पद्धतीने ऑप्शन तुम्हाला दिलेत. तर इथे विदिन 1 किलोमीटरवरती क्लिक केलं तर पहा विदिन 1 to 3 किलोमीटरचे जे काही स्कूल असतील ते सुद्धा दाखवले जातील. तर तुम्ही क्लिक करा, तुम्हाला जिथे ॲडमिशन हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे स्कूल
जे असतील ते इथे तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत. ते 1 to 3 किलोमीटर मी सिलेक्ट केलं, तर माझ्यासमोर जे काही स्कूल आहेत ते आलेले आहेत. तुमच्यासमोर जे काही स्कूल असतील ते तुम्ही इथे निवडू शकता. आता इथे सगळ्यात पहिल्यांदा इथे वाचून घ्या, सदरचे अंतर हवाई अंतर आहे आणि रस्त्याचे शाळा व यामधील अंतर 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर जास्त असू शकते. त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी काळजी घ्यायची आहे आणि शाळा निवडताना जास्तीत जास्त तुम्ही 10 शाळा निवडू शकता, कमीत कमी 1 शाळा. आणि शाळा निवडल्यानंतर आपण जे काही सेव्ह बटन आहे ते सेव्ह करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यानंतर तुम्हाला स्कूलची शाळेची यादी दिसेल. तर आता आपण शाळा निवडूयात. तुम्हाला जे काही इथे 1 ते 1 किलोमीटरमध्ये किती दाखवत आहेत, 1 ते 3 किलोमीटर मध्ये किती दाखवत आहेत ते इथे येतील. आणि नसेल दाखवेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, पण शाळा मात्र इथे दाखवत आहेत तर तुम्ही फॉर्म भरू शकता. जे काही जिल्हा परिषदेत शाळा असतील किंवा खाजगी शाळा असतील, प्रायव्हेट शाळा असतील तर प्रायव्हेट शाळा, जसं तुम्हाला इथे ऑप्शन येतील त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर इथे पहा, मी आता एक एक शाळा सिलेक्शन करतो. सिलेक्शन करताना तुम्हाला अगोदर कोणती शाळा द्यायची आहे ते इथे तुम्ही सिलेक्ट करा. मला ही द्यायची आहे तर हे द्यायचे आहे, अशा पद्धतीने. मग प्रायव्हेट शाळा असो किंवा जे काही सरकारी शाळा, गव्हर्नमेंट शाळा असो, अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करा. हे सिलेक्ट केल्यानंतर खाली सेव्ह करायचं आहे. तत्पूर्वी लक्षात ठेवा, ज्यांच्या जो काही नवीन नियम आलेला आहे त्यानुसार पहा, सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल. जे काही इंग्लिश मिडियमच्या शाळा जर तुम्हाला येत नसतील, इंग्लिश मिडियमच्या शाळा जर तुम्हाला सिलेक्ट करायला येत नसतील तर लक्षात ठेवा, तुमच्या शेजारी 1 किलोमीटरच्याच अंतरावरती मराठी शाळासुद्धा आहे आणि इंग्लिश मिडियमची शाळासुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला इंग्लिश मिडियमचा ऑप्शन सिलेक्ट करता येत नसेल, जो नवीन रूल आलेला आहे, त्यामुळे काही विद्यार्थी पालक इथे वंचित राहणार आहेत RTA नियमानुसार. तर इथे माझ्या केसमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. 1 किलोमीटरचा जो काही नियम आलेला आहे त्या नवीन नियमानुसार मला इंग्लिश शाळा इथे दाखवत नाही, फक्त मराठी मिडियमच्या शाळा दाखवतात. तर तुम्हाला इंग्लिश शाळा दाखवत असतील तर चांगलं आहे, ते तुम्ही इथे सिलेक्शन करा, अशा पद्धतीने टिक करा आणि खाली सेव्ह बटनावरती क्लिक करा. एकदम सोपं आहे. जे काही शाळा दाखवते, इंग्लिश असू द्या किंवा मराठी, त्यानुसार तुम्ही इथे त्या शाळा सिलेक्ट करा आणि सेव्ह करा. तर स्कूल सिलेक्शनसुद्धा आपली प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. अशा पद्धतीने कंप्लीट करायची प्रोसेस आपली सगळं. आता आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे, शेवटची स्टेप आहे. फॉर्म सबमिशनवरती क्लिक करा. तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती इथं येईल. परत एकदा सांगतो, नीट माहिती चेक करून घ्या. शाळा बरोबर निवडल्यात का चेक करा. जर काही चुकलं असेल तर डिलीट करा आणि पुन्हा फॉर्म भरा. लक्षात ठेवा, आता सगळं बरोबर असेल तरच इथे एक बॉक्स आहे, या बॉक्सवरती तुम्हाला टिक करायची आहे आणि हा जो फॉर्म आहे तो कन्फर्म अँड सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. परत एकदा सांगतो, नीट पहा आणि त्यानंतरच कन्फर्म अँड सबमिट करा. तर आपला पहा, ॲप्लिकेशन कन्फर्म झालेलं आहे. नाव यू कॅन नॉट मेड एनी चेंजेस, म्हणजे आपण आता चेंजेस करू शकत नाही. एकदा आता हा जो फॉर्म सबमिट केला तर तुम्ही डिलीट पण करू शकत नाही आणि काही चेंजेस करू शकत नाही. आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. आता फॉर्म सबमिशन हा जो ऑप्शन आहे त्यावरती यायचं आहे. पुन्हा फॉर्म सबमिशन ऑप्शनवरती येतं, तर फॉर्म सबमिटच्या ऐवजी इथं आता जनरेट PDF ऑप्शन आला आहे, त्यावरती क्लिक करा आणि जो काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो इथेचे PDF आलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला A to Z प्रोसेस समजली असेल. याच्यामध्ये ज्या काही सूचना आहेत त्या वाचून घ्यायच्या आहेत, महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत खाली. याची जी प्रिंट आहे ती प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ॲडमिशन होस्तोपर्यंत ही प्रिंट व्यवस्थित जपून ठेवायची आहे. तुम्हाला जर तुमची निवड झाली, ही लॉटरी पद्धतीने निवड आहे, निवड झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल आणि त्यानुसार तुम्ही लॉग इन करून इथे यायचं आहे. जर निवड झाली तुमची तर मेसेज येईल आणि इथे ॲडमिट कार्ड येईल. ते ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करून त्या शाळेमध्ये जायचं आहे आणि तुम्ही जे काही ॲडमिशन आहे ते घेऊ शकता. निवड झाल्यानंतरच तुमचं ॲडमिट कार्ड इथे येईल. अशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस समजली असेल तर हा व्हिडिओ नक्की मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.